आणि आपण पाहतोय की मुंबईसह उपनगरामध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे सकाळपासूनच आणि त्यामध्येच खड्ड्यांमुळे नाशिक आणि गुजरातच्या अहमदाबादला मुंबईशी जोडणाऱ्या महामार्गासह ठाण्यामधील घोडबंदर मार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे नागरिक ही दृश्य आपण पाहतो स्क्रीनवर। मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे, वाहतूक कोंडी, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। दुसरीकडे मुंबई नाशिक महामार्ग पाहतोय आणि तिसरीकडे ठाण्यामधील घोडबंदर मार्ग, प्रवाशांचे हाल होत आहेत। आणि ठाणे घोडबंदरकडून पालघरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। सकाळपासून पाऊस पडतोय आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी झालेली दिसतेय। ही दृश्य आपण या वाहतूक कोंडीची पाहतोय। पालघर आणि गुजरातच्या दिशेने ही वाहनं जातात आणि या वाहनांच्या 10 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। सध्या ही तीच दृश्य आपण पाहतोय आणि शुक्रवारी मध्यरात्री तुंगार फाटा हायड्रोजन सिलेंडरचा ट्रॅकचा अपघात सुद्धा झाला होता, म्हणजेच काल, आणि रस्त्यावर पडलेल्या सिलेंडरला आग सुद्धा लागली। त्यामुळे गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। मी आता आहे घोडबंदर महामार्गावरती। तुम्ही पाहू शकता या मार्गावरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आहे। याचं कारण असं आहे की वसईला शुक्रवारी रात्री 2:30 वाजता एक हायड्रोजन गॅसच्या ट्रकची धडक झाली होती। त्यामुळे ह्या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाला आहे। तुम्ही पाहू शकता गुजरातवरून मुंबईला येणाऱ्या गाड्या सुद्धा इथे ज्या येत आहेत त्यामुळे हे मोठं ट्रॅफिक जाम झालेलं आहे। अशा प्रकारे येथील जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी इथे पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। मी वैभव घाग, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर।